जनसेवामध्ये आपलं स्वागत आहे। आज या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये उपस्थित मोठ्या संख्येत महिला, इकडे माझे बहिणी आहेत, आई आहेत, सगळे व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्षाचे उमेदवार विश्रांतीताई, तसेच नगरसेवक म्हणून आपल्याकडे आहेत शांताताई आहेत चमकुरे आणि इम्रानदादा मच्छीवाले आहेत। संजय कोलतेजी हे सुद्धा आमचा साथ कधीच सोडत नाही। मला अतिशय आनंद होतो जेव्हा मी आपल्या मतदारसंघात फिरते। मला इतका आनंद होतो, मला खरंच सांगायचंय, मराठवाड्यात जेव्हा मागच्या विधानसभेचे निवडणूक होते, मराठवाड्यात 50,551 मतदान आपण सर्वांनी टाकून मला भरभरून आशीर्वाद दिला। मराठवाड्यात आपलं नाव सगळ्यात वर गेलं, भोकर मतदारसंघ वर गेलं, मुदखेड सिटी वर गेलं। मला इतका आनंद झाला त्या दिवशी। आणि आज खरं म्हणलं तर 1 वर्ष पूर्ण व्हायला लागलंय आपल्या सर्वांनी मला आशीर्वाद देऊन। 23 नोव्हेंबरच्या दिवशीच आज रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झालेले आणि भरभरून तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला, त्यात तुमची कितीही मी आभार मानो मला असं वाटतं कमीच आहे। सर्वांना मला इच्छा आहे हे बोलायला की कालच साहेब इथे मुदखेड सिटीला होते, साहेबांनी काल डिक्लेअर केलं, अनाउन्स केलं, सभात तिकडे सांगितलं की 100 अशी सीट आहेत जे बीजेपीचे बिनविरोध आलेले आहेत महाराष्ट्रात नगरपालिकाचे। तर विचार करा ह्या पार्टीची ताकद काय आहे। झाले लोकसभेचे इलेक्शन झाले, विधानसभेचे इलेक्शन झाले, ते दोघात तुम्ही तुमची ताकद दाखवली। तिकडे डबल इंजिनची सरकार आपली आलेली आहे, या सुंदर नेतृत्वाखाली आपल्याकडे भरभरून विकास होतोय महाराष्ट्राचा। पण आता आपल्यातलं इलेक्शन सुरू झालेलं आहे, आपल्यामधलं जनतेमधलं एक नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आणि 2 आहेत आपल्या प्रभागात, 2 आहेत, 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आपल्याला निवडून द्यायचंय। अशोकराव चव्हाण साहेबांचं आपण सर्वांनी काम पाहिलंय आणि 1 वर्ष झालंय, तुम्ही मला पाहतात 1 वर्षापासून आम्ही आपल्यासाठी किती काम करतो, सुखादुखात आपल्यासाठी नेहमी तिकडे असतो। मला असं वाटतं हे माझं कर्तव्य आहे की मी आपल्या सर्वांची सेवा करू। आपण भरभरून आशीर्वाद दिला, आता आज वेळ अशी आलेली आहे की आपल्याच नगरातले 2 व्यक्ती आपले कार्यकर्ता म्हणून इकडे नगरसेवकांची निवडणूक जाहीर झालेली आहे। 2 डिसेंबरला आपल्या सर्वांना मतदान करायचंय आणि 3 ठिकाणी आपल्याला बटन दाबायचं। कुठलं बटन दाबणार मला सांगा? लाडक्या बहिणी कोणाचे? ते काय जात धर्म काय पाहिलंय का त्यांनी लाडक्या बहिणींनी? मग लाडक्या बहिणी कोणाचे? निशाणी काय आपली? तसंच लाडक्या बहिणीसाठी आहे। लहान मुली जर जन्म घेतला तिच्यासाठी योजना आहे, मुलींचं शिक्षण फ्री झालंय, 50% आरक्षण आहे, इकडे महिलांचीच संख्या जास्त आहे। दादांनी म्हणलं जसं आम्हाला महिलांच्या मागे मागे आता लावा लागेल। अरे दादा तुमच्या जिल्ह्याचं नेतृत्व बघा, ते पण आहेत महिलांच्या मागे मागे। साहेब जेवढं साहेबांचं नाव आहे तेवढं भाभीजींचं नाव सुद्धा आहे की नाही? भाभीजींनी पण आपल्याकडे इकडे मतदारसंघ त्यांच्याकडे पण होतं 5 वर्ष, त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही गोष्ट केलेली आहेत। सभागृह म्हणावं किंवा कुठल्या गोष्टी म्हणा, होईल का माहित? सगळं होईल, तुम्ही काळजी करू नका। आम्हाला सुद्धा आत्ताच निधी भेटलेली आहे। 2 दिवस अगोदर जेव्हा मी आले, आपल्या सर्वांना वाटेल की हा तुम्ही नारळ फोडून गेलेत, आत्ताच निवडणूक आले की म्हणजे नारळ फोडायला आले, असा अजिबात विचार करू नका। आम्हाला सुद्धा निधी ह्या वेळेलाच भेटली, त्यामुळे ते तसं नंबर जुळले सगळे। आम्हाला आता निधी भेटली। काल अतुल सावे साहेब आपले पालकमंत्री आलेले, साहेबांबरोबर त्यांची बैठक झाली, त्यांनी विचारलं आपल्या मतदारसंघाचं वातावरण कसं आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही? साहेब म्हणले मुदखेड आणि भोकर आपल्या मतदारसंघाचं तुम्ही काळजीच करू नका, आपले लोक आपल्या सोबतच आहेत, ते कुठेच जाईना। जाणार की नाही? कुठे जाणार? साहेबांनी एवढं, आता मला सांगा कुठलाही मतदारसंघ पहा तुम्ही, कुठेही फ्लायओव्हर आहेत का? दुसऱ्या मतदारसंघ आहेत? रस्ते आपले जेवढे झालेत कुठल्या दुसऱ्या मतदारसंघात झालेत का? झालेत का नाही सांगा मला? तुमच्या सोयरीक असतील की दुसरीकडे? नाही, आमच्याकडे रस्ताच झाला नाही माय, आमच्या घराच्या बाजूची नालीच झाली नाही माय, आमचं हे नाही ना आमचं ते नाही। सभागृह म्हणा किंवा शादीखाना म्हणा किंवा कब्रिस्तानचं म्हणा, या सगळ्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे। आणि साहेब असे व्यक्ती आहेत ना जे शब्दाला बोललेले ते व्यक्ती करून दाखवतो, कधी खोटं बोलत नाही। आमचं कुटुंब कधी खोटं बोलत नाही आणि जात धर्मात आम्ही काय जास्त विश्वास ठेवत नाही। करू की माय? आता मला सांगा, सेवालाल महाराजाचं एवढं मोठं नगारा भवन तिकडे भोकरला बांधतायत, कोणामुळे झालं? ते कोणामुळे झालं? मग सगळे समाजाला घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचंय, कारण आम्हाला माहितीये आपण सगळे आमच्या आहात, आम्ही तुमचे आहोत। आणि साहेबांचं प्रेम कोणा एकावर नाही तर आपल्या सगळ्या मतदारसंघाच्या लोकांवर आहे। आणि तसंच मला लेख म्हणून तुम्ही सर्वांनी मतदान दिलं, आज ह्यांची बारी आलेली आहे, ह्यांना सुद्धा तुमच्या पदरात घ्या, ह्यांना सुद्धा मतदान द्या।
माझं एवढीच विनंती आहे. कारण आज आपला नगरसेवक झालं, आपले नगराध्यक्ष झाले, तर आपल्याला डबल काम करता येते, अजून काम करता येते. तुमच्याकडे अशोकराव चव्हाण साहेब आहेत, भाभीजी आहेत, मी आहे. विचार करा, ह्यात तुम्ही नगरसेवक पण जोडले, ह्यात तुम्ही नगराध्यक्ष पण जोडले, किती अजून स्पीडने काम होईल. ह्यांची सुद्धा निधी तुमच्या सभागृहाला जाऊ शकते, तुमच्या रस्त्यांना जाऊ शकते, तुमच्या नाल्यांना जाऊ शकते. आणि तुम्ही ह्यांना धरून आता 1 वर्ष व्हायला लागलंय, नगरपालिका मागच्या 10-5 वर्षापासून नव्हती. मलाच कधीतरी वाटायला लागलं की ना आमदार नाही बाई, मीच नगरसेवक हो. मला पकडू पकडू घेऊन जायला, इकडचं पाणी बघा, इकडचं हे बघा. मान्य करते बाबा, सगळं आपले जे अडी अडचणी, दादा होते माझ्यासोबत त्या दिवशी, दादा होते, धरू धरू घेऊन झाले बघा, इकडचं बघा, तिकडचं बघा. मला सुद्धा 345 बूथ आहेत आपल्याकडे, 240 गाव आहेत आणि 80 किंवा 90 तांडे आहेत आपल्याकडे. या सगळ्यांना जपायचं, या सगळ्यांना सोबत घेऊन मिळून मिसळून काम करायचे, तुमची प्रगती करायची आहे. मला तर खरंच असं वाटतं, हे भोकर मतदारसंघातली जनता आहे ना, ती जनता नाहीये माझ्यासाठी, तिजोरीतले अनमोल रत्न आहेत, सुंदर सुंदर रत्न आहेत हे सगळे माझे. आणि ह्या तिजोरीला जपायला तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिला, आणि त्या तिजोरीला जपायला जे कुलूप असतं की त्या कुलपाला इकडे तुम्ही जन्म दिलेला आहे, पण त्या कुलपाची चावी मात्र अशोकराव चव्हाण साहेबांच्या हातात आहे बघा. ह्या अनमोल रत्नांना बाहेर पडू देऊ नका बाबा कुठे. माझी विनंती आपल्या सर्वांना असेल की पुढचे निवडणुकी आहेत, साहेबांनी कधीच भेदभाव केला नाही. कोणी जर मदतीला मागितलं तर साहेब पहिले धावून गेलेले त्यांच्या मदतीला. आणि आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत. आम्ही सर्व धर्मांना घेऊन चालतो, सर्व लोकांना घेऊन चालतो. कारण मला असं वाटतं, प्रेम भावनेने जे व्यक्तीने साफ मनाने काम केलं तो व्यक्ती देवाचा माणूस असतो, आणि तो देवाचा माणूस म्हणून आपल्याला सगळं काम चांगलं करून देतो, निस्वार्थ प्रकाराने सगळं काम चांगलं करून देतो. दादांनी आता घरकुलाचे काम केलेले आहेत. माधव दादा बरोबर, मी तुम्हाला सांगते, मी 15 वर्षाची होते, मी माधव दादा बरोबर प्रचार केलेला आहे आई सोबत. आई तेव्हा मतदारसंघ तेव्हा आमदार होते. मी 15 वर्षाचे होते तेव्हापासून माधव दादा आमच्या सोबत आहे. ही कार्यकर्त्याची फळीत तशी आहे. चमकुरे ताई आलेले आहेत आता, इम्रान दादा सुद्धा लहानपणापासून मी ओळखते, आणि ह्यांच्या सोबतच मी समोर मोठे झालेले, आपल्या मतदारसंघात समोर मी मोठे झालेले. तर तुम्ही लेख म्हणून मला एवढा आशीर्वाद दिला, आज ह्यांना सुद्धा तेवढाच आशीर्वाद द्या. सर्वच मी इथे विनंती करेल आपल्या सर्वांना, आणि जे काय आपल्या अडी अडचणी असेल, नक्की आपली नगरपालिका निवडून आणा. नक्की पहिले सगळे काम आपण सुरू करायला लागूया. 8 वर्ष झाले, 10 वर्ष झालेलं आपल्याकडे इकडे नगरपालिका नव्हती, त्यामुळे खूप कंटाळा आला आता लोकांना. काय आमचे काही रस्ते झाले नाही, नाले झाले नाही, पण एकदा नगरपालिका आपली आली, भरभरून आपण विकास आणि प्रगती करू शकतो. त्यामुळे माझी विनंती परत एकदा असेल, 2 तारखेला निशाणी लाडक्या बहिणीची निशाणी. आपल्याला कोणाकोणाला मतदान द्यायचंय? 3 ठिकाणी मतदान करायचंय, 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. महिलांची ताकद जास्त बघा, 50% महिला आहेत त्यात तुमचा आमदार सुद्धा महिला, त्यात तुमचे. हा एकच गोष्ट सांगायचंय मला, महिला म्हणून मला माहितीये आपली रोजची काय अडचणी असतात, किंवा रोजचे काय भांडणं असतात, किंवा रोजचं काय, किती दिवस आपण नवऱ्याच्या मागे मागे, किती दिवस आता झालं की नगराध्यक्ष पण नवऱ्याच्या पुढे. मला महिलांना एवढं ताकदवर करायचंय की आज जे तरुण महिला असतील किंवा ज्येष्ठ महिला असतील, त्यांच्या हाताला सुद्धा काहीतरी रोजगार मिळायला पाहिजे. त्याच्यावर माझी प्लॅनिंग सुरू आहे. काहीतरी रोजगार महिलांच्या हातात भेटलं पाहिजे. छोटे छोटे बचत गट असतील किंवा काहीतरी असेल, पण काहीतरी विचार करून महिलांना सुद्धा आता बाहेर काढायचा माझा विचार चालू आहे. कारण आता किती दिवस बसायचं आपण, आरक्षण झालंय, आमदार झाले, निघा बाहेर. सगळ्यांनी बाहेर पडायचं. सगळे स्वतःच्या पायावर उभं राहायची क्षमता सगळ्यांच्या हात असते. आणि सर, आपल्याला पतिदेव असे भेटले ना, अजून आनंद. पतिदेव बायकाला पुढे करते, नाही नाही काय होईल, पुढे हो पुढे हो. असे जर आपल्याला मदतीचे हात भेटले तर नक्कीच आपल्याला प्रगती आणि विकास करता येते. महिलांना जास्तीत जास्त मी म्हणते, बाहेर पडा. आपण 21व्या शताब्दीत राहतोय, खूप कामं करू शकतो आपण. आपल्यात क्षमता एवढी आहे, देवीकडे पण 9-8 हात असतात, अष्टभुजा तिला म्हणतात. एवढे काम आपण करतो. घर सांभाळणं सोपं नाहीये, पण घर पण सांभाळतो आणि बाहेर पण काम करू शकतो, हे जगाला आपण दाखवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यासाठी रोजगाराच्या संदर्भात माझे विचार आहेत. त्याच पुढे मी इकडे जेव्हा खूप लोकांना भेटले, मुदखेड मतदारसंघात लोकांना भेटले, बोलले, शिक्षणाचं त्यांनी सांगितलं मला. माझं हेच हेतू आहे की शिक्षण जर सुंदर झालं तर कुशल बल आपल्याकडे तयार होतो, स्किल्ड लेबर तयार होतो, आणि त्यातून इंडस्ट्री आपल्याकडे येते, रोजगार इकडच्या इकडे निर्मित होतो. शिक्षणावर आपल्याला जरा लक्ष आपलं केंद्रित करायला पाहिजे. लेकरांना चांगलं शिक्षण द्या, लेकरांवर शिक्षण सोबतच चांगले संस्कार पण द्या. पुढे जाऊन त्यांना तुमची काळजी करायची आहे बाबा.
माझी काळजी करायची नाहीये, ही तुम्हाला तुमची काळजी करणाऱ्या लेकरांना चांगले संस्कार द्या. लहानपणी काय दोन रडायला गेले की दोन फटके मारायचे, काय होईना, मोठे होऊन नाही तर ते तुम्हाला फटके मारायचे. मारताय की नाही? इथे ज्येष्ठ कोण कोण आहे? किती लेकरं तुमचं ऐकायला सांगा मला. लहानपणी दोन दिले असते दन दन तर ऐकायला नसेल का? माझी विनंती अशी आहे, शिक्षणासोबतच चांगले संस्कार पण त्या लेकरांना द्या, चांगलं घडवा, त्यांना मोठं करा. आणि आता येत्या 2 तारखेला आपल्याला निवडणूक आहेत. 2 तारखेला सर्वांना परत एकदा विनंती करते, कमळ या निशाणी समोर बटन दाबून भरभरून आपण सर्वांनी मतदान द्या. जसं विधानसभेत तुम्ही जादू दाखवली, नगरपालिका आपलीच आहे. नगरपालिकेमध्ये जे सगळे उमेदवार आपल्याच कडनं उभे राहिलेले आहेत त्यांना आपल्याला निवडून आणायचंय. माझी इकडेच मी तेवढी विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल, सलाम आणि जय भीम. हमारे आमदार लाड़के श्रीजय चौहान ताई क्या, और हमारे नगर अध्यक्ष के उम्मीदवार कदम ताई, और नगर सेवक के हमारे उम्मीदवार शांताबाई मामी, और मैं खुद उम्मीदवार। सबसे पहले मैं आपको ये बताना चाहता हूँ कि पहले आपको सब में पहले अपने वार्ड में सबसे ज़्यादा लीड देना है, अध्यक्ष को और दोनों नगर सेवक को। आपके घरकुल के काम है, लड़की बहन के काम है, या और भी कुछ काम है, मेरे को घर के जैसा बच्चा समझ के, भाई समझ के मेरे को फ़ोन लगाते, हर चीज़ से मैं हर काम में आ जाता हूँ। उसी तरह अपने को यहाँ से प्रभाग क्रमांक 9 में से दोनों नगर सेवक और अध्यक्ष को अपने को सब में ज़्यादा लीड दे के दीदी के हाथ से अपने को दीदी को बताना है कि ये वार्ड में कितने चाहने वाले हैं साहब को और दीदी को। और कुछ अगर किसका भी और कुछ काम रह गया या कुछ तकलीफ हो गई वो भी करेंगे। और बंजारा समाज का यहाँ पे एक बहुत दिन से एक मांग है, क्योंकि एक जगह उपलब्ध है उनको एक सभा मंडप के हाथ से क्या, और मुस्लिम समाज का भी कुछ एक दो विषय है खबरस्तान के हाथ से, वो डीपी प्लान में अपन मंजूरी करके वो भी लेना पड़ेगा। किसकी भी कुछ अड़चन धंधो लोग अभी आने वाले हैं, लोग कुछ ना कुछ भाई कहेंगे बीजेपी वैसा है, अपने को सिर्फ साफ और दीदी को देखना है, विकास को देखना है, अपने को काम करके लेना है। जितना अपन इससे रहेंगे, अपना वार्ड में से मतदान ज्यादा आ जाएगा, उतने अपने वार्ड का विकास काम होगा। क्या इतना कह के मेरे 2 बात बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आपल्या लाडके आमदार श्रीजाताई चव्हाण आणि ह्या वार्डाचे नगरसेवक म्हणून आपण ज्यांना उभं केले असे आमचे जुने सहकारी आणि ज्यांना घरकुलवाला लडका म्हणून ओळखले जाते असे इम्रान सेठ मच्छीवाले, आणि दुसरे आमचे सहकारी चमकुरे, जे आता हे उभा टाकत माधू चमकुरे आहेत आमचे, याच्या आधी चमकुरे होते, ह्यावेळेस सुद्धा दुसरे चमकुरेच आहेत आपल्यासोबत। त्याच्यामुळं चमकुरे ह्या गल्लीसाठी हमेशा सोबत राहतात। आणि तिसऱ्या म्हणजे माझी पत्नी उभा आहे नगराध्यक्षाला। आता आमचं काम संपलं म्हणजे लेडीजचं काम सुरू झालं, आता 50% आरक्षण आहे, इसलिए अब हमें भी उनके पीछे काम करना पड़ता। सांगायचं एवढंच आहे की सर्वांनी येणाऱ्या 2 तारखेला जास्तीत जास्त मतदान करायचं। का करायचे तर आपल्याला आदरणीय आपल्या जे आमदार आहेत, चव्हाण साहेबांची आपली कन्या आहे, ते खूप धडाने काम करतात। आपण बघता जसं आमदार झालेत तसं दररोज दौरा असते त्याचा कुठं ना कुठं, सुखा दुखात कोणाच्याही काही आडी अडचणी जातात, कोणाला भेटतात। एकदम एवढं मोठं घराणं आहे, पण एकदम साधं वागणारं घराणं आहे। त्यांना कोणता गर्व नाही, त्यांच्या घरात राज्याचं 4 वेळेस मुख्यमंत्री पद होतं, एवढं केंद्रीय मंत्रीपद होतं, पण त्यांच्या अंगात इतका सुद्धा अहंकार नाही। सगळ्या संघ नम्रतेने वागतात, सगळ्या संघ असं वागतात सामान्य घरच्यासारखं वागतात। हे त्यांच्या घरचं शिकायसारखं मोठेपण आहे। मग त्याला कधी काही वाटलं नाही की आम्ही एवढ्या मोठ्या घरचे आहात। आपल्या इकडे थोडं नगरसेवक झालं, कोणी अध्यक्ष झालं तर मावच ना भेटत ना, अशा काय गोष्टी आहेत है ना। कसं राहते, पद सत्ता हे सुद्धा जिरवावं लागते। मला पैसा आल्यानंतर माणसाचे पाय जमिनीवर ठेवायचे, हेच आशीर्वाद चव्हाण साहेबांकडून आपण शिकलेलो आहोत। साहेबांना हर वेळेस हे संस्कार दिलेत की काही झालं तुम्ही उडू नका, कधी जमिनीवर राहा, सामान्य लोकात मिसळा। ह्या ठिकाणी बसलेले आपल्या महिला मंडळी आहेत, ही सरकार आपल्या महिला मंडळीसाठी भरपूर काम करते। अपन बघता लाड़की बहन योजना असेल, इतर काही योजना असतील, गॅस असतील, घरकुल असतील, इस भाग में जो भी घरकुल मिले, खास करके मेरे मुस्लिम माता से कहना है, जो भी अपने घर मिले, इमरान सेठ मच्छीवाले ने बहुत अच्छा काम करे। इनके पहले उनके पिताजी थे, पिताजी के साथ मैं काम करा, वो उपनगराध्यक्ष थे, उनके बाद मैंने इमरान सेठ के साथ काम करा, दोनों पीढ़ी के साथ मेरा अनुभव है काम करने का। तो सबसे ज्यादा ये तो वोट 100% मिलने वाले हैं, मगर मुस्लिम महिला है उनको ज्यादा मैं कहना चाहता हूं कि आप मुस्लिम के वोट जरूर देना चाहिए, क्योंकि ये चुनाव है जो लोकल लेवल का है, अपने नगर पालिका का है। यहाँ का लाइट, पानी, रास्ते, इसकी जो कोई समस्या आती है अपने, इसलिए जो कोई समस्या हल कर सकता वही उसको ही वोट देना चाहिए। तो वो आपने चौहान साहब है, श्रीजाताई चौहान, अपनी पार्टी यानी चौहान फैमिली, अपन किसको देखने का नहीं है।
चौहान फैमिली को देखने का है, अपने लोकल के नगर सेवक देखने के है, उनको देख के वोट देना है। तो मुस्लिम के वोट मिले तो सत्ता बनने वाली है। यहाँ का समीकरण है मुदखेड़ का, जब तक मुस्लिम के अच्छे वोट नहीं गिरते जब तक सत्ता नहीं बनती। इसलिए मुस्लिम माता भगिनी की बहुत ये बारी को दायित्व बनता कि सबसे ज्यादा वोट मुस्लिम के आने चाहिए। इमरान सेठ को बहुत साहब ने सोच समझ कर टिकट दिया है। उनकी फैमिली पहले से सेकुलर है। आज भी इमरान सेठ अगर मुस्लिम में आते हैं तो उनको बंजारा समाज उतना ही उनकी मोहब्बत करता है। हिंदू समाज हो कोई भी हो तो हर समाज में वो मिलजुल के रहते हैं। इसलिए अपना ये बनता है कि मुस्लिम वोट सुधा ज्यादा से ज्यादा देने चाहिए। सब कुछ समझाओ। आने वाले टाइम में 3 तारीख को 3 कमल जहां जहां दिखेंगे, एक मशीन पे 2 कमल आएंगे, एक मशीन पे 1 आएगा। तो 3 बार अपने को बटन दबाने का है और सबसे ज्यादा वोट देके चुन के लाना है। तो हम बचपन से बड़े मुस्लिम में हुए, मेरे पूरे दोस्त मुस्लिम के थे। इमरान सेठ हुए, ये हुए, सब है। हमारे गौरी भाई बेटी वाले, हमारी माता जी की बचपन की फ्रेंड है, वो उनके बच्चे हमारे फ्रेंड है। तो कहने का है मुस्लिम समाज हमारे लिए नया नहीं है। मुदखेड़ में हमारे गली में तो सबको मालूम है। अब मुदखेड़ मराठ गली के बहुत से मुस्लिम हमारे इधर आके रहे वाले। तो मुस्लिम समाज से मोहब्बत हमारी बचपन से है। चौहान साहब ने हमें वो सिखाया कि सब जात में मिलजुल के रहो। वही संस्कार हमारे आंग में आगे चल के वैसा ही चलने वाले। गाँव के 100% देखेंगे, 100% कभी भी आपकी कोई समस्या रन दो, कोई ये रन दो, कभी भी हमें बोलो, हम आपके लिए हाजिर है, बिल्कुल करेंगे आपका। यही हमें कहने हम आए हैं। इतना ही कह के मैं यहाँ रुकता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। असलेल्या धराडीचे आमदार श्री जयाताई चव्हाण, इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना माझा नमस्कार। आपल्या मुदखेडचा विकास जर कोणी केला असेल तर तो फक्त आणि फक्त अशोकरावजी चव्हाण साहेबांनीच केलेला आहे। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आज श्री जयाताई ह्या काम करत आहेत। त्यांच्याच नेतृत्वाला, त्यांच्याच हाताला आपल्याला आता साथ द्यायची आहे, ताकद द्यायची आहे। त्यासाठी 2 डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीमध्ये कमळ या निशाणी समोरील बटन दाबून मला आणि माझ्यासह 20 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, हीच माझी नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।